Hello everyone, myself Gulab Thombre and welcome to the channel Edion Tips. बघा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण एन्झाईमबद्दल सगळं बघितलं होतं. ओके, म्हणजे एन्झाईमचं रेट वगैरे किंवा एन्झाईम मोस्टली एन्झाईम्स आर प्रोटीन्स, परत न्यूक्लिक ॲसिड पण काय एन्झाईम असतं दॅट इज द रायबोझाईम वगैरे. ओके, आता ते ॲक्च्युली कसं काम करतं ते आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. ओके, त्यासाठी एक आपण स्टोरी समजूया. सपोज आपला अगेन बंटी. ओके, मग बंटीची काय होती, चिंकी जी आहे ना तर एका बागेत येऊन थांबली. ओके, मग चिंकीनं बंटीला कॉल केला आणि सांगितलं की मी या बागेत आले, हो ये. मग बंटीची मम्मी तर म्हटली की नाही बाबा आज संडे आणि तू रूमवरती बसून अभ्यास कर. पण बंटीला तर जायचं आहे. मग बंटी त्याच्या मित्राला मेसेज करून सांगतो की बाबा मम्मीला तर कसं तरी कन्व्हिन्स कर आणि मला इथून घेऊन चल. मग बंडू सांगतोय की मग काकी माझ्याजवळ अभ्यास करतो वगैरे असं काही. दॅट्स टेक्निक ऑफ फ्रेंड. मग तो तिला मम्मीला काहीतरी सांगून असं इथून बंटीला घेतो. मग इथून बागेतून सोडतो आणि इथून मग परत बंडू अगेन रिटर्न गो. ओके, म्हणजे बंडून काय केलं पहिल्या स्टार्टिंगला सपोज बंडू एन्झाईम, दिस इज सबस्ट्रेट. मग पहिल्या स्टार्टिंगला काय होतं एकदम वेगळे होते, राईट. म्हणजे बंडू पण वेगळा होता आणि बंटी पण वेगळा होता. मग पहिल्यांदा बंडू आला. ओके, बंडू प्लस दिस इज बंटी. ओके, दोघांनी काय यस, म्हणजेच हे दोघंजण एकत्र आले पहिला. ओके, मग याचं इंटेन्शन काय होतं, म्हणजे याचं काम काय होतं की ह्याला बागेत सोडणं. ओके, मग इथं बागेत आणलं पहिला. ओके, म्हणजे चिंकीजवळ आणलं, दॅट इज म्हणजे त्याचं काम झालं. ओके, प्रोडक्ट तयार झालं. मग ते तिथून काय परत निघून जाणार, दॅट्स ऑल. गोज आणि हे परत प्रोडक्ट वेगळा होणार आणि हा एन्झाईम वेगळा. ओके, प्रोडक्ट वेगळा आणि एन्झाईम वेगळा, दॅट्स ऑल. म्हणजे पहिल्यांदा बंडू वेगळा होता आणि बंटी पण वेगळा होता. मग बंटीला काय करायचं होतं, चिंकीला भेटायचं होतं, राईट. मग बंटी काय करणार, बंडूला सांगणार. मग दोघंजण पहिला भेटणार, दॅट इज द ES. ओके, म्हणजे एन्झाईम आणि सबस्ट्रेट भेटणार. ओके, मग एन्झाईम आणि सबस्ट्रेट दिस इज ट्रान्झिएंट फेज फॉर्म होणार. आणि त्यापासून नंतर मग काय म्हणतात एन्झाईमपासून प्रोडक्ट तयार होणार. मग प्रोडक्ट तयार झाला म्हणजे बंडूनं काय केला, बंटीला बागेत सोडला, राईट. मग बागेत सोडला, मग एकदा का त्यांची भेट झाली की बंडू निघून जाणार, बस त्याचं काम झालं. मग परत बंटी रिटर्न त्यांचं येणार. ओके, दॅट्स दी और स्टोरी. ओके, यही सब दिया है यहाँ पे सब कुछ. ओके, सबस्ट्रेट टू प्रोडक्ट. ओके, आता इथं एक ग्राफ दिला आपल्याला, राईट. ग्राफमध्ये काय म्हणतं आहे, पोटेन्शियल एनर्जी वर्सेस प्रोग्रेस ऑफ रिॲक्शनचा एक ग्राफ दिला आहे. ओके, लेट्स सी. पोटेन्शियल एनर्जी काय म्हणते, वाय ॲक्सिस रिप्रेझेंट द पोटेन्शियल एनर्जी, यस, अँड द एक्स ॲक्सिस रिप्रेझेंट द transition state, that is the progression. Okay, the energy level difference is S and P. If the P is at lower than S, okay, म्हणजे P हा प्रोडक्ट इज लोअर दॅन S पेक्षा खाली असेल, द रिॲक्शन इज एक्झोथर्मिक. म्हणजे हीट इज लॉस्ट. ओके, एक्झोथर्मिक म्हणजे प्रोडक्ट पी इज लेस, म्हणजे काय सबस्ट्रेटपेक्षा जर खाली असेल देन एक्झोथर्मिक रिॲक्शन असते. ऑब्वियसली हीट इज लॉस्ट. ओके, नॉट सप्लाय heat in order to product. However, whether exothermic, spontaneous reaction, endothermic, energy equilibrium is has to go. That's all. The energy content, yes. Then transition state is called activation energy. इथे activation energy दिली, activation energy with enzyme, म्हणजे ॲक्टिवेशन एनर्जी विथ एन्झाईम असताना किती कमी ॲक्टिवेशन एनर्जी लागली आणि तेच जर एन्झाईम नसताना किती ॲक्टिवेशन एनर्जी जास्ती लागली. ओके,
दॅट्स दी डिफरन्स. ओके, काय काय होतं पहिल्या स्टार्टिंगला एन्झाईम आणि सबस्ट्रेट एकदम वेगवेगळे असतात. ओके, एन्झाईम आणि सबस्ट्रेट पहिला ते एकत्र येणार, मग त्यानंतर एन्झाईम EP दॅट इज द एन्झाईम आणि प्रोडक्ट फॉर्म होणार, आणि त्यानंतर काय होणार मग एन्झाईम आणि प्रोडक्ट वेगवेगळे होणार. ओके, दॅट्स ऑल. आणि प्रोडक्ट EP इज डाऊन दॅन यस देन रिॲक्शन इज एक्झोथर्मिक, म्हणजे काय म्हणतात हीट इज लॉस्ट. ओके, आणि ॲक्टिवेशन एनर्जी विथ एन्झाईम दिस इज म्हणजे कमी ॲक्टिवेशन एनर्जी हे होते, आणि ॲक्टिवेशन एनर्जी विदाउट एन्झाईम दॅट इज द जास्ती लागते. ओके, आणि ॲक्टिवेशन एनर्जी द डिफरन्स बिटवीन ॲव्हरेज एनर्जी कंटेंट फ्रॉम यस टू दॅट ऑफ ट्रान्झिशन स्टेट. ओके, इव्हेंच्युअली काय नाही, बस दॅट्स ऑल. आणि हेच दिलं आहे परत पुढं, हे आपण जे मगाशी काय म्हणतात बंडू, चिंकी आणि बंटीची जी स्टोरी बघितली ना, ही सगळी स्टोरी इफ यू रीड वन्स हेच आहे. एन्झाईम प्लस सबस्ट्रेट ES and then EP and E plus P, that's all. First substrate bind to active site of enzyme fitting, that's all. Second, third one and last one, खत्म. बस ही स्टोरी लक्षात ठेवायची. पहिला कोण असतो बंटी. ओके, बंटीला कुठं चिंकीला भेटायला जायचं असतं, राईट. मग ह्याला मम्मी सोडत नाही, मम्मी म्हणते की बाबा रविवारी अभ्यास कर. मग ह्याला मेसेज करतो बंडूला की बाबा हां मला जायचं आहे. मग बंडू येतो, मग बंडू काकींना कसं तरी कन्व्हिन्स करतो की काकी माझ्याजवळ अभ्यास करलो वगैरे असं कन्व्हिन्स करतो, आणि मग इथून परत त्याला बागेत सोडतो आणि बंडू रिटर्न. दॅट्स आवर स्टोरी, खत्म. आणि हा ग्राफ एवढं लक्षात ठेवायचं की म्हणजे प्रोडक्ट जर सबस्ट्रेटपेक्षा खाली असेल ना देन एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे, बस दॅट्स ऑल. आणि ऑब्वियसली ॲक्टिवेशन एनर्जी एन्झाईमच्या प्रेझेन्समध्ये कमी लागणार. ओके, दॅट्स ऑल. आय होप एव्हरीथिंग इज क्लिअर. थँक्यू सो मच. बाय बाय.